वेलकम बॅक टू तेजस्विनी मगदूम यूट्यूब चॅनल. तर हा लुक क्रिएट केला आहे तो स्टुडंटसाठी क्रिएट केलेला फर्स्ट डेमो देण्यासाठी. तर पूर्ण हे मेकअपचं ट्युटोरियल मी यूट्यूबवरती टाकणार आहे आणि इथून पुढचे येणारे अजून 3 लुक मेकअप डेमो स्टुडंटला आम्ही शिकवतो ते सगळे मेकअप ट्युटोरियल मी यूट्यूबवरती पोस्ट करणार आहे. तर स्टे ट्यून आणि कसे होतात मेकअप ट्युटोरियल मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर सगळ्यात आधी वेट वाईप्सने पूर्ण चेहरा क्लीन करून घेतलेला आहे. त्यानंतर हे फॉरेस्ट इसेन्शियलचं रोज वॉटर मी चेहऱ्यावरती स्प्रे करून घेतलेलं आहे. रोज वॉटर हे पूर्ण चेहऱ्यावरती ड्राय करून घ्यायचं आणि मगच पुढच्या स्टेपला फॉलो करायचं. मी PSCचं मॉइश्चरायझर वापरलं होतं, सॉरी ते व्हिडिओमध्ये नाही घेता आलं. त्यानंतर मी हे स्मॅशबॉक्सचं प्रायमर यूज करते आहे. प्रायमर हे चेहऱ्यावरती एक लेयर तयार करतं, तसंच स्किनला प्रोटेक्शन देतं आणि प्लस मेकअप आपला लाँग लास्टिंग बनवतं. ही रिकोडची कन्सिलर करेक्टिंग आणि कॉन्टोर पॅलेट मी यूज करते आहे. त्यातला ऑरेंज कलरचा शेड आहे तो मी यूज करते आहे. चेहऱ्यावरतील डार्क सर्कल आहेत अंडर आयच्या खाली ते आणि प्लस चेहऱ्यावरती थोडे पिंपल्स आहेत ते हाईड करण्यासाठी मी ही पॅलेट यूज करते आहे. त्यानंतर करेक्टिंग जे वापरलं आहे आपण ते पूर्ण प्रॉपर ब्लेंड करून घेतलेलं आहे. शो पॅरेलचं फाउंडेशन यूज करते आहे बेससाठी. त्यासाठी 2 शेड घेतलेत शो पॅरेलचे, एक डार्क आणि एक फेअर. ते मिक्स अँड मॅच करून त्याला थोडंसं ॲक्टिव्ह करून चेहऱ्यावरती पहिला चेक करते आहे जाते का. त्यानंतर पूर्ण फाउंडेशन हे चेहऱ्यावरती लावून घेतलं आणि आता मी हे फॉरएव्हर 52चं कन्सिलर यूज करते आहे. जिथं जिथं हायलाईट पॉईंट आहेत फेसचे ते हायलाईट करून घेण्यासाठी हे फॉरएव्हर 52चं कन्सिलर यूज करते आहे. शेड आहे मीडियम. कन्सिलर व्यवस्थित ब्लेंड करून घेतल्यानंतर मी रिकोडची लूज पावडर यूज करते आहे अंडर आयसाठी पूर्ण मेकअपला सेट करण्यासाठी. त्यानंतर ही फॉरएव्हर 52ची कॉन्टोर आणि हायलायटर पॅलेट मी यूज करणार आहे. सगळ्यात आधी नोज कॉन्टोर करून घेतलं आहे. बाकीचा फेस कसं कॉन्टोर करायचं, कॉन्टोरांची प्लेसमेंट कुठली आहे, ब्लशरची प्लेसमेंट कुठली आहे, ही स्टुडंटला एक आणि एक गोष्ट मी प्रत्येक पार्ट समजावून सांगण्याचा माझा प्रयत्न असतो. त्यानंतर मी ब्लश लावून घेते आहे. शो पॅरेलचं ब्लशची छोटी पॉकेट पॅलेट आहे ते यूज करते आहे मी, ज्याच्यामध्ये सगळे शेड अवेलेबल आहेत. 3 पद्धतीचे शेड, सगळे नाही पण 3 मेन लागणारे शेड अवेलेबल आहेत. पिंक, पीचमध्ये आणि थोडंसं ऑरेंजेसमध्ये आहे. त्यानंतर मी हायलायटिंगसाठी परत फॉरएव्हर 52ची पॅलेट यूज करते आहे. फेसचे जे हायलाईट पॉईंट आहेत ते हायलाईट करून घेतले. फेस हायलायटिंग, कॉन्टोर, ब्लश हे जसे लिपस्टिक, आय मेकअप जसे एक एक पार्ट ॲड होत जातील तसं आपला मेकअपची जे आपण काम केले ते दिसायला स्टार्ट होते. हायलायटिंग फेस पूर्ण कवर केलेला आहे. फेस हायलायटिंगमुळे चेहऱ्यावरती एक शाईन आलेलं तुम्ही बघू शकता. आता आय मेकअप मी करून घेणार आहे. आय मेकअपसाठी मी फॉरएव्हर 52चं कन्सिलर यूज केलं आहे आय बेससाठी. कन्सिलर व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचं, त्यामुळं कोणतेही क्रीज वगैरे त्याच्यावरती पडायला नको, त्याच्यासाठी ब्लेंड करून घ्यायचं. त्यानंतर त्याला थोडंसं लूज पावडरने सेट करायचं किंवा कॉम्पॅक्ट पावडर. मी इथं फॉरएव्हर 52ची कॉम्पॅक्ट पावडर यूज केले. त्यानंतर मी ब्रोगोन डिफाईन करून घेतलेत आणि प्लस हायलायटिंग पण करून घेते आहे ब्रोगोन आणि इन्नर कॉर्नरसुद्धा मी आईचे हायलायटिंग करून घेतलेले आहेत. आता मी फर्स्ट शेड पिक केला आहे तो म्हणजे ब्राऊन कलर यूज केला आहे, लाईट ब्राऊन. मी लायनर यूज केलं आहे आयलिडवरती थोडंसं आणि फक्त आउटर कॉर्नरला लायनर यूज केलं आहे आणि त्यानंतर मी डार्क ब्राऊन शेड घेणार आहे आणि त्याला थोडंसं स्मर्ज करण्याचा प्रयत्न करणार आहे. डार्क ब्राऊन शेड आणि प्लस त्यांनी जो लेहेंगा घातला आहे तो शेड मिक्स करून मी खालचा आय मेकअप कंप्लीट करायचा प्रयत्न करते आहे. लायनर साईड बरोबर शार्प लाईन आली पाहिजे त्याच्यासाठी एक आणि एक गोष्ट मी स्टुडंटला सांगत आहे. तसंच आउटर कॉर्नरला मी थोडासा अजून डार्क ब्राऊन घेतला आहे आणि तो ब्लेंड केला आहे. जोपर्यंत आय मेकअप आपल्याला हवा तसा किंवा थोडंसं
नवीन काहीतरी वाटत नाही तोपर्यंत आय मेकअप करत राहणे असं माझं काम असतं. शिकवताना तरी ॲटलिस्ट पूर्ण फोकस देऊन शिकवणं, रंगामध्ये खेळून कसं काम करू शकतो आपण, आउटफिटनुसार, ज्वेलरीनुसार किंवा स्किन टोननुसार मेकअप कसा करायचा हे मी परफेक्ट गोष्ट शिकवत असते क्लासमध्ये. हुडा ब्युटीची जी आय शॅडो पॅलेट आहे त्याच्यामधलं मी थोडंसं शिमर शेड घेतलेलं आहे रोज गोल्डमध्ये. आयबॉल एरियावरती लावून घेत आहे. वरती जो डार्क ब्राऊन शेड वापरला आहे आउटर कॉर्नरला, तोच मी खालच्या साईडला अंडर आईजच्या काजळ लाईनला मी तोच शेड सेम यूज केला आहे. त्यानंतर मी ब्लॅक कलरचं काजळ घातलं आहे आणि वरची लाईनसुद्धा कनेक्ट करून घेते आहे खालच्या लाईनला. त्यामुळं हे तुम्हीसुद्धा करून बघा, ह्याच्यामुळं खूप छान रिझल्ट येतो आय मेकअपमध्ये. आणि त्यानंतर मी मेबलिनचा मस्करा यूज करते. इथं आपला पूर्ण आय मेकअप आणि बेस मेकअप डन झालेला आहे. कसा वाटला आय मेकअप आणि बेस मेकअप हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मला खूप आवडेल. त्यानंतर आपण लिपस्टिककडे येणार आहोत. लिपस्टिकसाठी मी ब्राऊन कलरचा शेड यूज केला आहे, न्यूड ब्राऊन कलर यूज केला आहे. कसं वाटतं लिपस्टिकचा कलर हे नक्की सांगा. आणि त्यानंतर आत्ता जमाना हा ग्लॉसचा आहे, त्यासाठी मी थोडंसं वरती ग्लॉस यूज केलं आहे. ग्लॉस हे ट्रान्सपरंट आहे, त्याच्यामध्ये कोणताही कलर नाही आहे ॲडेड. त्यानंतर मी हा PSCचा मेकअप फिक्सर यूज करते आहे, जो की मायक्रो फिनिश आहे आणि खूप छान काम करतो. मेकअप फिक्सर लावल्यानंतर जी जादू होते ती वेगळीच असते. आपण जे काय पण आत्तापर्यंत काम केलं आहे, 1 तास, 1.5 तास, 2 तास उभारून जे मुलींना शिकवत असतो किंवा मुली जे काम करत असतात, त्याचं व्यवस्थित आउटपुट देण्याचं काम हे मेकअप फिक्सर कसं करत असतं. मेकअप फिक्सरनंतर इथं आपला मेकअप डन झालेला आहे. त्यानंतर हेअरस्टाईल घालून आम्ही हा लूक क्रिएट केलेला आहे. आणि कसा वाटला लूक हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि थँक्यू. आणि अपकमिंग व्हिडिओसाठी स्टे ट्यून. पुढचे लूक खूप भारी असणार आहेत. त्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या.